गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट आपल्याला अगेन पॉझिटिव्ह क्लोज झाल्याचं पाहायला मिळतं आहे. जर जिओपॉलिटिकली पाहिलं तर कुठलंही टेन्शन एक्स्कलेट झालेलं नाही आहे. जर क्रूड ऑइल प्राइसेस जर आपण पाहिले तर हे $70 खालीच आहेत की जे एकदम मॉडरेट लेवलला आहेत. त्यानंतर गोल्ड प्राइस जर आपण पाहिले तर गोल्ड प्राइससुद्धा आपल्याला थोडंसं क्रॅश झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर जर आपण 10 इयर बॉन्ड यील्ड जर पाहिला USचा तर तो सुद्धा अगदी मॉडरेट लेवलला आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित आहे. आणि जर आपण ग्लोबली जर पाहिले युरोपियन एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली आज फ्लॅट टू पॉझिटिव्ह असेच आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट हे साधारण 40 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. त्यात आज आहे निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे ही एक्सपायरी कशी प्लेआउट होते हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण गेले आठवडाभर मार्केट हे पॉझिटिव्ह राहिलेलं आहे आणि त्यात आज त्या पॉझिटिव्ह सिनॅरिओची एक्सपायरी आहे. मग आज नक्की काय घडणार ते पाहावं लागेल. जर आपण पाहिलं तर जुलै सुरू झालेला आहे आत्ताच आणि फार जास्त काही रिझल्ट सीझनकडनं अपेक्षा नाही आहे. कारण सुरुवातीला येणारा जो रिझल्ट आहे पहिले 15 दिवस तर ते आहेत साधारण IT स्टॉक्सचे. त्यामुळे IT कडनं फार काही जास्त अपेक्षा कोणाला नाहीच आहे. आणि कॉग्निझंटनं जे काही फ्युचर गायडन्स दिलं आहे त्यामुळे तर नाहीच नाही. त्यामुळे त्याच्यावरती मार्केट जास्त रिॲक्ट करणार नाही आहे. परंतु नेक्स्ट सॅटर्डेला ॲक्सिस बँक, त्यानंतर HDFC बँक आणि ICICI बँक तीनही बँकांचे रिझल्ट आहेत एकाच दिवशी. त्यामुळे त्यानंतरचा येणारा जो सोमवार आहे तर त्या दिवशी मार्केटमध्ये चांगल्यापैकी हालचाल आपल्याला पाहायला मिळू शकते आणि रिझल्ट सीझनला तिथनं पुढं मार्केट खूप जास्त वेटेज द्यायला सुरुवात करेल. तोपर्यंतच्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे जेव्हा रिझल्ट प्रोड्यूस होतील तर त्यानुसार मार्केट रिॲक्ट करायला नक्कीच त्यावरती सुरुवात करेल. परंतु ते फार स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन असेल. पण वायडर मूव जो आहे तर तो आपल्याला नेक्स्ट सॅटर्डे नंतरच पाहायला मिळू शकतो. जर आपण FISचा डेटा जर कालचा पाहिला तर FISनं अगेन बाईंग केलेलं आहे. जास्त नाही परंतु 250 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट जर आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स पाहिले तर त्यांनीसुद्धा बाईंग केल्याचं पाहायला मिळतं साधारण 3,500 कोटींच्या आसपास. म्हणजेच एकंदर जर पाहिलं तर दोन्हीही जे मोठे काय म्हणू शकतो आपण जे दोन्ही मोठे पार्टीज आहेत तर ते बायर्स आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये बेरिश राहण्याचं काही कुठलंही रिझन आहे असं दिसत नाही. त्यानंतर जर आपण पाहिला तर मार्केटनं जो बॉक्स होता तर तो बॉक्स ब्रेक केलेला आहे. जे मार्केट एकदम कन्सॉलिडेट करत होतं डाऊन साईडला 23,800 आणि अप साईडला 24,400 या लेवलमध्ये, तर ते मार्केटनं फायनली ब्रेकआउट केलेलं आहे आणि मार्केट 24,400च्या वरती जाऊन क्लोज झालेलं होतं. त्यामुळे आता मार्केटकडे जो नेक्स्ट रेजिस्टन्स आहे तर तो आहे 24,600 आणि तो जर ब्रेक केला स्विंग हाय तर 24,800 आणि त्यानंतर जर 24,800 ब्रेक केला तर 25,000ला हार्डली छोटा मोठा रेजिस्टन्स येईल. अदरवाईज नाहीतर सरळ ऑल टाईम हायज आहे. परंतु हे एवढं इझी नाही आहे जेवढं आपल्याला दिसतंय किंवा आपण म्हणतोय. परंतु मार्केटमध्ये बेरिश राहण्याचं कुठलंही रिझन सध्या दिसत नाही आहे. मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. मार्केटमध्ये जर आपण पाहिले तर कॉलपेक्षा पुटचे प्रीमियम्स जे आहेत तर ते जास्त आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहे आणि कॉलचे जरी मार्केटवर जात असेल तरी कॉलचे प्राइसेस शूटअप होत नाही आहेत. त्यामुळे कॉलमध्ये कोणी जास्त इंटरेस्टेड दिसत नाही आहे. तर मग होप सो पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डेव्हलप होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.